ठिकाणी एका अल्पवयीन एका मुलीची छेडछाड करण्यात आलेली आहे. मागासवर्गीय मुलीची छेडछाड करण्यात आलेली आहे. विचारण्यास केल्यानंतर समाज बांधवांना मारहाण केलेली आहे. समाजामध्ये शस्त्रबंद जमाव करून समाजामध्ये घुसून एक दहशतीचं वातावरण निर्माण केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. अत्यंत दुर्दैवाची आणि लाजिरवाणी गोष्ट आहे की या सांगली जिल्ह्यामध्ये उत्तर प्रदेश बिहारसारखी अवस्था होते. कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये पोलिसांचा कसलाही धाक राहिलेला नाही. पोलिसांची भीती या आरोपींच्या मनामध्ये राहिलेली नाही. आणि असं असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये एका माईमाऊलीची छेड काढली जाते. सर्वसामान्य मागासवर्गीयांवरती हत्यारं घेऊन त्यांच्यावरती दहशत माजवली जाते. आणि या ठिकाणी असणारं पोलीस प्रशासन असेल, या ठिकाणी असणारं न्यायालय असेल, हे यांना अंतरिम जामीन देते. इथं असणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करत नाही. त्यांना खुली सूट दिली जाते का, असे अनेक प्रश्न आमच्यामध्ये निर्माण झालेले आहेत. संबंधित पोलीस इन्स्पेक्टर असतील, डीवायएसपी असतील, यांनी कठोर चौकशी केली पाहिजे. सीआयडी मार्फत याची चौकशी झाली पाहिजे. संबंधितांना तात्काळ अटक करून त्यांना गजाआड केलं पाहिजे. त्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजे. आणि जातीयतेच्या मानसिकतेच्या या जातीयता मानसिकता यांच्या मनातून कायमस्वरूपी खेचून काढली पाहिजे, असं असणारी आमची या ठिकाणी मागणी आहे.